2024ची आंध्र प्रदेशची विधानसभा निवडणूक. या निवडणुकीत एनडीएनं चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत असा विजय मिळवला होता. एनडीएनं राज्यातल्या 175 जागांपैकी तब्बल 164 जागा या जिंकून घेतल्या होत्या. या निवडणुकीनंतर चंद्राबाबू नायडू हे पुन्हा एकदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. पण आता 2 वर्षांनंतर या निवडणुकीवरती सवाल हे उपस्थित करण्यात आलेत. आंध्र प्रदेशच्या निवडणुकीत मतदानादरम्यान मोठा असा घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय. निवडणुकीत जेव्हा मतदान संपलं त्यानंतर एका रात्रीत तब्बल 52 लाख मतं वाढली असा आरोप केला जातोय. काही ठिकाणी तर फक्त 6 सेकंदात एक मत पडलं असा दावाही केला जातोय. आणि याचाच फायदा निवडणुकीत एनडीएला झाला आणि निवडणूक एनडीएनं जिंकली असं म्हटलं जातंय. महत्वाचं म्हणजे हे सगळे आरोप कोणत्याही साध्यासुध्या व्यक्तीने केलेले नाहीयेत, तर हे आरोप प्रसिद्ध अर्थतज्ञ परकला प्रभाकर यांनी केलेत, जे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती आहेत. पण हे आरोप नेमके आहेत काय? आंध्र प्रदेशच्या निवडणुकीत घोटाळा झाल्याचे दावे का केले जात आहेत? याचा फायदा एनडीएला झाल्याचं नेमकं का म्हटलं जातंय? संपूर्ण माहिती समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू. सगळ्यात आधी परकला प्रभाकर यांनी नेमके काय आरोप केलेत ते पाहूयात. तर प्रभाकर यांनी असा दावा केलाय की आंध्र प्रदेशच्या निवडणुकीत रात्री 12:15 ते पहाटे 2 या वेळेत तब्बल 17 लाख मतं ही नोंदवली गेली. हा आकडा एकूण मतदानाच्या 4.16% इतका आहे. प्रभाकर यांनी असाही दावा केलाय की रात्री 8 ते पहाटे 2 या वेळेमध्ये तब्बल 52 लाख मतं नोंदवली गेली. जवळपास 3,500 मतदान केंद्रांवर पहाटे 2 वाजेपर्यंत मतदान सुरू होतं असा दावा सुद्धा त्यांनी केलाय. यातला सगळ्यात धक्कादायक दावा म्हणजे मध्यरात्रीनंतर दर 20 सेकंदांनी एक मत नोंदवलं जात होतं. काही ठिकाणी तर मत नोंदवायला फक्त 6 सेकंद लागत होते. प्रभाकर यांनी आरोप केलाय की जर ईव्हीएम रिसेट होण्यासाठी 14 सेकंद लागत असतील तर मग फक्त 6 सेकंदात मतं कशी नोंदवली जात होती? इतक्या कमी वेळात एखादा मतदार प्रत्यक्षात मतदान केंद्रात प्रवेश करून मतदान करून बाहेर पडू शकतो का? रात्री 8 वाजल्यानंतर काहीतरी असामान्य असं घडलंय असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला पाहायला मिळतोय. आणि ही वाढलेली मतं चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी, भाजप आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पार्टीला मिळाल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय. प्रभाकर यांनी राजधानी दिल्लीत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत हे सगळे आरोप केलेले आहेत. आता परकला प्रभाकर यांनी हे आरोप नेमके कशाच्या आधारे केलेले आहेत ते सुद्धा पाहूयात. आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने 135 जागा जिंकलेल्या, पवन कल्याण यांच्या जेएसपीने 21 जागा मिळवलेल्या, तर भाजपला 8 जागा जिंकता आल्या होत्या. जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाला फक्त 11 जागांवरती विजय मिळवला होता. या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक 81.86% मतदानाची नोंद झाली होती. प्रभाकर यांनी या टक्केवारीबाबत सुद्धा प्रश्न उपस्थित केलेत. त्यांचं असं म्हणणं आहे की 13 मे 2024 ला संध्याकाळी 5 वाजता मतदान संपलं होतं. त्यावेळी आंध्र प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाची टक्केवारी 68.04% असल्याचं जाहीर केलं. पण मग रात्री 8 वाजता निवडणूक आयोगानं एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं, ज्यात आयोगानं मतदानाची टक्केवारी 68.12% असल्याचं म्हटलं. त्यानंतर रात्री 11:15 वाजता निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा सुधारित आकडेवारी जाहीर केली. यावेळी आयोगानं मतदानाची टक्केवारी 76.50% असं सांगितलं. 4 दिवसानंतर निवडणूक आयोगानं अंतिम आकडेवारी जाहीर केली आणि यामध्ये मतदानाची टक्केवारी तब्बल 81.79% पर्यंत पोहोचल्याचं सांगितलं. हे कसं शक्य आहे असं म्हणत परकला प्रभाकर यांनी अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत. या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण हे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचे आरोप केलेत. प्रशांत भूषण यांनी प्रश्न उपस्थित केलेत की प्रत्येक बूथवर किती मतदान पडलंय याचा तपशील देणारा फॉर्म 17C सार्वजनिक का करण्यात आला नाही? याशिवाय मतदार याद्या या मशीन रीडेबल फॉर्मॅटमध्ये जाहीर का करण्यात आल्या नाहीत असे सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेत. प्रशांत भूषण यांनी व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी अनिवार्य करण्याची मागणी केलेली आहे. प्रशांत भूषण असंही म्हणाले की मतदानाच्या निर्धारित वेळेनंतर सुद्धा रांगेमध्ये उभ्या असलेल्या मतदारांची कोणतीही नोंद ठेवण्यात आलेली नाहीये. तसंच रिअल टाइम बूथ लेवल आकडेवारी उपलब्ध करून दिली गेली नाहीये. यामुळे मोठ्या प्रमाणावर हेराफेरी होऊ शकते असा आरोप सुद्धा प्रशांत भूषण यांनी केलाय. आता या सगळ्या प्रकरणावरती निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे? तर आयोगानं यावरती अजून तरी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये. पण आयोगानं सूत्रांच्या हवाल्याने म्हटलेलं आहे की जर निवडणुकी दरम्यान कथित अनियमितता घडली असेल तर राजकीय पक्षांनी त्यावेळेस त्यांना मिळालेल्या कायदेशीर अधिकारांचा वापर का केला नाही? हे मुद्दे 2 वर्षांनंतर उपस्थित करणं असंवैधानिक आहे.
आयोगातल्या सूत्रांनी असंही म्हटलेलं आहे की कायदा स्पष्ट आहे. जर कोणत्याही उमेदवाराला किंवा पक्षाला काही चुकीचं आढळलं तर त्यांनी अपील दाखल करावी किंवा न्यायालयाकडे दाद मागावी. पण आंध्र प्रदेशच्या निवडणुकीमध्ये कोणीही या पर्यायाचा वापर केलेला नाहीये असं आयोगाच्या सूत्रांचं म्हणणं आहे. पण खरं तर विरोधी पक्ष आणि अनेक विश्लेषकांनी या आधी सुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये मतदानाच्या आकडेवारीच्या तफावतीबाबत प्रश्न हे उपस्थित केलेले आहेत. 2024 मध्ये हरियाणा आणि महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये हेराफेरी झाल्याचे आरोप राहुल गांधी यांनी केले होते. हरियाणामध्ये मतदार यादीत फेरफार करून भाजपने निवडणूक जिंकली आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीआधी राज्यभरात SIR ची मोहीम राबवण्यात आलेली. त्या मोहिमेनंतर तब्बल 65 लाख मतदारांची नावं मतदार यादीतनं वगळण्यात आलेली. यावर सुद्धा अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. आता याच महिन्यात पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीआधी झालेल्या SIR मोहिमेमध्ये आतापर्यंत तब्बल 32 लाख मतदारांची नावं कापण्यात आलेली आहेत. आणि याचा फायदा भाजपला होणार असल्याचा आरोप विरोधी पक्ष करताना दिसतात. आता या सगळ्यामध्ये आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण 2 वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत जे काही झालं ते पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. तिथं मध्यरात्रीनंतर टाकल्या गेलेल्या मतांनी NDAच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली असे आरोप केले जातात. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याबाबत निवडणूक आयोगानं अधिकृत अशी प्रतिक्रिया देणं टाळले. त्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे आणि खरंच फेरफार झालीये का असे आरोप सुद्धा केले जात आहेत. तुम्हाला या सगळ्या आरोपांबाबत काय वाटतं? आंध्र प्रदेशात मतदानामध्ये घोटाळा झाल्याचे आरोप खरे असतील की खोटे याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.